नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज एक पुन्हा आपला नवीन व्हिडिओ. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर जाऊन बघा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण टर्मिनलवरून पिकअप कसा करायचा, किती वेटिंग केलं, किती पैसे मिळाले, किती टोटल अर्निंग झाली, सगळं आपलं डिटेल त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल, नवीन बघत असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ बघता येतील. जे कोणी आपले ओला उबर ड्रायव्हर असतील किंवा जे कोणी ओला उबर ड्रायव्हर करू इच्छिणारे असतील त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. तर आपल्या चॅनलवरती आपण कुठली खोट्या बातम्या देत नाही. जे काय असेल ते खरी रिॲलिटी आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. एक माझा छोटासा प्रयत्न असो. स्वामींच्या कृपेने आपल्याकडून जेवढं होतं आहे तेवढं एक चांगलं समाजाला देण्याचं एक माध्यम समजतो मी हे यूट्यूब. तर ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आज तारीख आहे 23 एप्रिल आणि वार आहे गुरुवार. तर तुम्हाला मी रात्री बोललो होतो का आज आपल्याला एक एकविराची पर्सनल बुकिंग आहे चेंबूरवरून. आता मी सध्या कळंबोलीत आहे, निघालो आहे. सध्या ओला उबेर दोन्ही ॲप चालू करतो आहे. बघूया इकडून एखादी आपल्याला तिकडली ट्रिप मिळाली तर तेवढंच आपले CNGचे पैसे वसूल होतील किंवा टोलचे पैसे वसूल होतील. तर अशा पद्धतीनं आपण आता वेळ न घालवता आपण आता निघतो आहे आणि दोन्ही ॲप लॉग इन केलेत, करायचे आहेत आपल्याला, केले नाहीत अजून. तर या ट्रिपची पूर्ण जर्नी पिकअप केल्यापासून ड्रॉप करेपर्यंत किती खर्च येतो आहे, किती वेळ लागतो आहे आणि कस्टमरकडे आपण किती पैसे घेतो आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला काही यातला कळणार नाही किंवा अनुभव, तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जावा, तरच तुम्हाला याच्यातली माहिती मिळेल. आणि मला कमेंटमध्ये सांगा की बाबा मी व्हिडिओ व्यवस्थित बनवतो आहे, न बनवतो आहे, की बाबा तुझं जास्त बोरिंग होतं आहे वगैरे. असं काय असेल तर त्याच्यात मला सुधारणा अजून करता येईल, तुमच्याकडूनच शिकता येईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता जराही न वेळ घालवता आपण लॉग इन होतो आहे आणि जातो आहे आपल्या पिकअप पॉईंटला. CNG आपण रात्रीच भरून ठेवला होता येताना ठाण्यावरून. तरी 6 कांड्या CNG आहे. 7:09 झालेत आणि रस्त्यामध्ये जर आपल्याला त्यांना पिकअप करून आल्यानंतर एक पनवेलच्या आसपास कुठेतरी CNG भरून म्हणजे डायरेक्ट गाडी एकविरावरून रिटर्न येईल आपली. कारण आपण आता पोचलो वाशीला. कस्टमरला ड्रॉप केलं इथंच हायवेच्या बाजूला आणि निघालो आहे आपल्या लोकेशनला पिकअपला. इथून अजून 20-22 मिनटं दाखवते, 8:15चं टायमिंग दाखवते. त्यांनी आपल्याला 8:30ला बोलले, 15 मिनटं आपण अगोदरच जातो आहे. प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, आपण कळंबोलीत उभा राहिलो होतो ना आणि खूप छान एक बुकिंग आलेली गोवंडीची, जस्ट चेंबूरच्या बाजूचीच होती. ती बुकिंग ॲक्सेप्ट केली पण ॲक्सेप्ट नाही झाली. ती जर बुकिंग ॲक्सेप्ट झाली असती ना तर एक नंबर काम, आपला पुरा CNGचा खर्चच निघत होता. पण ठीक आहे, चला, जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे. मग त्याच्यानंतर वाशीची बुकिंग भेटली. वाशीची बुकिंग आणून ड्रॉप केले. आता जास्त काय नाही, आपले CNGचे वगैरे पैसे निघत आहेत एवढंच. बाकी आता कसं आहे, आपल्याला प्रायव्हेट बुकिंग पिकअपला मग MT जाण्यात काय अर्थ राहत नाही, तेवढंच थोडंफार. तर जातो आता पिकअपला, लोकेशनला, आणि सांगतो तुम्हाला. मित्रांनो, आलं आपण आता कस्टमरच्या लोकेशनला. एक मिनटं. हे बघा, इथे एक कुठला तरी बस स्टॉप आहे. इथं थांबायला सांगितले त्यांनी. इथं चेंबूर नवजीवन काहीतरी सोसायटी आहे, तिथे आपण थांबलो आहे. आता रोडला गाडी पार्क केली. येतील, फोन केलेला कस्टमरला, कस्टमर बोलले 5 मिनटात येईल. CNG भरला आहे आपण. 362चा CNG बसला आहे. बघू शकता 58 किलोमीटर गाडी चालली आहे. 10 वाजलेत आणि आपण आता कामोट्याच्या CNG पंपावर आहे. कस्टमर तिथं बाहेर थांबलेत आणि आता CNG भरून आपण निघतो आहे आता ह्याला एकविऱ्याला पोचल्यानंतर तुम्हाला मी देतो अपडेट. तर पोचलोय मित्रांनो आपण एकविरा देवी टेम्पलला. ते बघा, ते आपले कस्टमर चाललेत. त्याचं खाली पायथ्याच्या मंदिराला दर्शन घेतील आणि तिकडून वर जातील. ते 6 जण आहेत. तर तुम्ही बघू शकता 11:03 झाले. 122 किलोमीटर गाडी चालली आहे. तर CNG भरला आहे आपण कामोट्यामध्ये. आता आलो आहे 1-1.25 तासामध्ये कामोट्यातून पोचलो आपण. तर आता बघूया आपण. इथं पायथ्याला एक मंदिर आहे, मी जातो तिथे दर्शन घ्यायला.
दर्शन वगैरे पाया बिया पडून येऊन इथं झोपूया, कारण मला खूप झोप आले आणि नशिबाने आपल्याला सावलीला गाडी जागा लावायला जागा भेटली, तर गाडी लावून आपण जाऊया मग. हे बघा हे मित्रांनो, पायथ्याचं मंदिर आहे, एकविरा देवी पायथा मंदिर. आपण हार घेतलाय, वेणी घेतली, पण निघालोय. हे बघा मित्रांनो, एकविरा मातेच्या देवीचं दर्शन. कोणी याला ठेवायचं नाही आपण नाही करीत का? एक पॉइंट बस 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 तर मित्रांनो, अशा प्रकारे जेवण झालेलं आहे आपलं. आता वाजलेत 2:02ला 10 मिनटं काम आहेत. कस्टमर आले. इथंच एकविऱ्याच्या बाजूला एक हॉटेल आहे, सूरज ढाबा म्हणून. इथं जेवण केलं, कस्टमरनेच दिलं जेवण, आपण काय दिलं नाहीत पैसे, त्यांनीच बोलवलं होतं आपल्याला. तर छान कस्टमर आहेत, व्यवस्थित आहेत एकदम. हे बघा, आपण आता हायवेच्या कडेला इथं थांबलो आहे. थोडी चक्की वगैरे आहे, बघूया आपण, चक्की घेऊया. मुलीला आवडते आपल्या चक्की. आता कितीला पाकिट आहेत? हे मिक्सवाला आहे का? कितीला? 100 रुपये. 100 रुपये. लोणावळा महाग नाही ना? हां, सेम रेट आहे ना? विनायक. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, 4:32 झालेत आणि गाडी चालली 217 किलोमीटर. आणि आपण आता चेंबूरला सकाळी जिथून पिकअप केलं होतं तिथंच आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे. तर या ट्रिपचे आपल्याला कस्टमरनी टोटल 4,000 रुपये दिलेत. बाकी टोल पार्किंग ते सर्व त्यांचंच होतं. 4,000मध्ये तुम्ही बघू शकता, आपण सकाळी CNG भरला. पहिला आपल्याकडे 5 कांड्या CNG होता, त्याच्यावर आपण 50-60 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आपण CNG भरला. तो फोटो तर मी टाकलेलाच आहे. अशा प्रकारे 217. गाडीने ॲव्हरेज पण चांगलं दिलं मित्रांनो. आता काल मी CNG टाकी भरली होती, तर गाडी मला 120 किलोमीटर चालली, पण आज ते जर 60 किलोमीटर मायनस केलं तर आता बघू शकता तुम्ही, गाडी आपली जवळजवळ 150 किलोमीटर कंप्लीट झाली. हे बघा, 150 किलोमीटर 60 मायनस जर केलं ना, 167 160 किलोमीटर गाडी आपल्या सध्या चालली आहे. आणि अजून 2 कांड्या शिल्लक आहेत, रिझर्व लागली नाही, म्हणजे अजून 40-50 किलोमीटर चालेल, म्हणजे 200 किलोमीटरचे ॲव्हरेज देईल. लॉंग रूटला खरंच गाडी ॲव्हरेज देते, लोकलला गाडी ॲव्हरेज देत नाही, कारण गरमी पण आहे, AC फॅन, त्याच्या ACमुळे पण जरा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, हा दिवस इथंच एंड करत नाही आहे. आता आपण इथून CNG भरतोय, आजूबाजूला कुठला पंप आहे का बघून, आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन होतोय ओलाची. उबर बघूया आता कसं होतंय. आणि ट्रिप घेत आता बाकी कुठे नाही, डायरेक्ट नवी मुंबईला जायचं आपल्याला. संध्याकाळी रिपोर्ट कनेक्ट करायचे डॉक्टरकडून 9 वाजता. तर
4,000 रुपयाचं काम झालं आहे. आणि सकाळची एक ट्रिप आपली पहिली उबरची 350, म्हणजे 4,350 रुपयाचं काम झालं आहे. वाजले 4:30, सकाळी 7ला घरातून निघालो होतो. बघूया संध्याकाळपर्यंत किती होतं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. मित्रांनो, अशा प्रकारे आपला शेवटचा ड्रॉप झाला आहे कामोट्यामध्ये. आणि आपण आता आलो आहे कामोट्यामध्ये. कस्टमरला ड्रॉप केले. हे तुम्ही जरा बघू शकता. 9:25 झाले. 282 किलोमीटर गाडी चालली आहे. तर अशा पद्धतीनं आपण 2 बुकिंग केल्या कंप्लीट. आता ज्या बुकिंग काय केल्या, किती पैसे राहिले आणि टोटल अर्निंग आपली किती झाली प्रायव्हेट आणि प्लस उबर. फक्त उबरमध्येच केलं आहे, ओलामध्ये काय काम केलं नाही. तर याची पूर्ण माहिती तुम्हाला देतो. आता सध्या मी कामोट्यात आलो आहे. मला डॉक्टरकडे जायचं आहे. डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरला भेटून घरी गेल्यानंतर मी तुम्हाला टोटल डिटेल आपली किती इन्कम झाली, किती खर्च आला आणि किती हे चाललं सगळं तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. तर मित्रांनो, रात्री आपण आलो, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडून आल्यानंतर रिपोर्ट घेतले डॉक्टरकडून. रिपोर्ट आलेच चांगले म्हणण्यापेक्षा थोडंसं कोलेस्ट्रॉल वगैरे जरा थोडंसं वाढलं आहे म्हणून सांगितलं आहे. गोळ्या वगैरे दिलेत 1 महिन्याभराच्या. आणि बाकी तर आहे ठीक. तर तिथं वेळ गेला. त्याच्यानंतर परत येऊन मग जेवण वगैरे करून झोपायला टाईम झाला. त्यामुळे आपण काही व्हिडिओ एंड केला नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला कालचा दिवस पूर्णपणे एकविरा देवी आणि पर्सनल 3 बुकिंग झालेत. उबरमध्ये आपण 3 बुकिंग कंप्लीट केल्या आहेत. सकाळची 1 आणि संध्याकाळच्या 2 असे 1,415 रुपये उबरमध्ये काम झालं आहे. आणि आपण पर्सनल बुकिंगचे 4,000 रुपये घेतले होते एकविरा देवीचे. असे टोटल मिळून 5,415 रुपये काम झालं आहे. त्याच्यातून आपण 254 रुपये उबरचा पास मायनस केला, प्लस ओलाचा 85 रुपये मायनस केला. ओलामध्ये ट्रिप काही झाली नाही, पण आपण जो महिन्याचा रिचार्ज मारला आहे त्याच्यामध्ये पर डे 85 रुपये येतात. त्यामुळे ते 85 मायनस केले. आणि परत त्याच्यानंतर CNG आपला तर 288 किलोमीटर गाडी चालली, 284 काहीतरी घरी येईपर्यंत. तर त्याच्यामध्ये मी 1,000 रुपयेचा CNG पकडला. तर 1,400 मायनस झाले. 5,400मधून जर ते 1,000 आणि ते मायनस केले 250 आणि 100 85, तर एक 4,000 रुपये राहतात. 4,100 काहीतरी रुपये राहतात. तर अशा पद्धतीने आपलं कालचा टोटल प्रॉफिट झाला आहे 4,100 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थित झाला. वेळ लागला, डॉक्टरकडे यायचं होतं म्हणून, त्यामुळे पण काम केलं आपण. असं नाही की बसून झालो. गाडी जरा जास्त चालली, पण ठीक आहे. बाहेर तुम्हाला सांगितलं ना, बाहेर गेल्यानंतर पर्सनल बुकिंगला गाड्या ह्या जास्तच चालतात. तर एकंदरीत कालचा दिवस मस्त गेला. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.